नमस्कार भावांनो बहिणींनो. आज निवांत बाहेर बसले, आज कोणीच नाही लगे इथं, म्हणून म्हणलं आज आपण बाहेरच हिडो काढा. सगळ्याच्या रूमा बंद आहेत, कोणाच्या घराला कुलू पा हे पा सगळ्याचे दरवाजे बंद आहेत, कोणा कुलूप लावले, कोणी कामाला जायले. इथं हे बारीक बारीक लेकरं आहे, ते दिसतंय तुम्हाला. इथं ते बाहेर नसतात, पण गरमट वातावरण आहे. लय आभाळ आले आमच्या इकडं का लय लगे. आज म्हणलं काहीतरी, म्हणलं आपण नवीन म्हणजे कसं आहे, घरातच जास्त हिडो राहते. तर आज गाणे बंद आहेत. आज काय समोरच्या पोरीनं गाणे लावेल नाही म्हणून बाहेर हिडो काढायला लागले, नाही तर मग लावेलच असते. खेळायला लागल्यात त्या घरात. कधी म्हणलं बाहेरचं वातावरण, कधी हे ऊन का लय ऊन हे लगे. बाहेर तर लय ऊन आहे ना, आभाळ तेवढंच आलेले आभाळ आहे इकडं. गाव किती पाऊस व्हायला लागलाय, का लय पाऊस व्हायला लागलाय. कोकणच्या दादाच्या गावाला तर किती नुकसान झाली. सकाळी दादाचा व्हिडिओ पाहिलाय कोकणच्या दादाचा, तर किती नुकसान, किती पाऊस. चौखड तसंच चालू आहे, लगेच वारं वावधन हे ते. आमच्या गावाकडं पण तसंच आहे, वारं वावधन का लय चालू आहे, का लय चालू आहे. सुरतला कधीच वारण हे येत नसते, पण इकडं पण चक्रीवादळ सुटलं होतं, लगे लय भयान चक्रीवादळ होतं. सगळ्याच्या घरानं धूळ झालती, वातावरण झालं तसंच. आणि दादाच्या तिकडं पण लय नुकसानी झाल्या. तर त्याच्या इकडं वाटतंय काजू बदाम हेच दिसतात मला जास्त, पण मला आवडतंय कोकणचं वातावरण, लय हिरवं आहे म्हणते तिकडं. त्या पूजा ताईचे हिडो पाहते मी कोकणच्या, तर त्याचं इकडचं वातावरण तर लय हिरवं आहे, का लय लगे. सगळी लाल माती दिसते कोकणची. आमच्या इकडं शेतीची काळी माती आहे. आमचं तिकडून बाबाचं शेती आहे शिवाकून, तर आमचं तिकडचं थोडंसं लाल आहे, नाही तर आमचं लय काळं राहते आमच्या इकडं. पण कोकणला सगळे म्हणतात लय हिरवं वातावरण आहे म्हणून. आमच्या गावाकडं नसतं एवढं हिरवं वातावरण. आता तर भयान राहतंय. आणि ज्याची शेती आहे, समजा बाबानं कांदा हे ते लावले म्हणून बाबाचं हिरवं आहे. हेडोकॉल लावलं नाही बऱ्याच दिवसापासून मी बाबाला, नाही तर बाबानं काकडी लावली. आता एखाद्या दिवशी आई जर गेली शेतात तवा पाहिजे मग कसं वातावरण झालं. आज सकाळीच माझ्या भाषाचा व्हिडिओ कॉल आलता. आतू तू किती दिवस झाले फोन नाही लावू राहिली म्हणे, पण काय माहिती त्याला व्हिडिओ कॉल लावला तर असा चिटाकल्यासारखा होतोय. म्हणलं लागत नाही मला कधी दम निघाव, तर म्हणे तुम्ही आतू तू फोनच नाही लावत. काल लहानी भाषी आली तर आतू म्हणत असती, तर तिला फोन लावला तर बोला आत्या. हसू येऊ लागलं लय लगे, का लय लगे हसू येऊ लागलं. हे म्हणे आता तुला तशीच म्हणा जाईल म्हणे ती. आता थोडीशी मोठी व्हायला लागली, लेकरं काय बोलतील काहीच नाही. आणि आमच्या सम्यकचे 2 दात पडलेत. आला का भैया? आता भैयाला पाठवलं होतं मी दुकानात. आज म्हणलं भैया बाहेरच हेडो काढावं म्हणलं, त्याच्यामुळं बाहेरच हेडो काढायला लागले. भैयाला लय लाज वाटते. घेतला भैयानं आपला दरवाजा लावून. हसायला लागलाय हरसू भैया. म्हणलं भैया घरी नाही तर मग ते बोर होत नाही, मग त्याला TV बंद करावं लागते म्हणलं, आणि आपण घ्या म्हणलं हेडो काढू. असं केलंय आज. इथून नाही दिसणार म्हणा तुम्हाला आभाळ, अंधार दिसतोय इथून असा. इकडं पोरीला बोलले त्याला, काय अजून सुट्ट्या नाही लागल्या शाळेला. म्हणे आतो मला यायचं होतं म्हणे सुरतला छकू दिदी सोबत, पण आम्हाला काही सुट्ट्या लागल्या नाही. मग सम्यकला म्हणलं ये ना बाळा, ते त्याच्या मम्मीला सोडत नाही. सम्यक तर मामाच्या घरी जात नाही मम्मीला सोडून, तर इकडं कधी येईन ते. समरू समजा राहती त्याच्या मामाच्या इथं जाती ती म्हणा, पण सम्यक नाही जात. सम्यक हरसुवानीच आहे, माईलाच चिटकेल राहते, त्याला जातच नाही. ते पुरी जातात त्याच्या आजीकडं, पण सम्यक नाही. गावाकडले आता आंबे आलेत कच्चे. आणि आभाळामुळे लय मालाच्या नुकसान आहे. गाव येत लगे तसं लय का लय लगे पाऊस सुरू आहे. दाजीला म्हणलं मला लय गारी पडणं आवडतात, आपल्या इकडे या म्हणे. पागल आहे का म्हणे, गाडीनं किती नुकसान आहे. मी सुरतला कधीच गाडी पडताना नाही पाहिजे. गावाकडे लय गाडी पडतात का लय पडतात लय लगे. आज बनवते आता मटकीची डाळ बनवणार आहे मी. म्हणलं मटकीची डाळ बनवा आता थोडीशी, 5-6 पोळ्या बनवते. आज मला 9 वाजले कपडे धुवायला, घरं गिरं पुसले. दाजी पण तुमचे उशिरा कामाला गेले, मग कामं उशिरा होते. आता भांडे लावायचे आणि लगेच थोडंसं पीठ भिजवते आणि स्वयंपाक करायला लागते लगे. आज म्हणलं आपण पाय चेहऱ्यावर लय डाग यायला लागलेत का लय. आम्हाला चौघा बहीण भावाला असेच डाग व्हायले, काऊन झाले. आता मस्त वाटायला लागले मला इथलचं वातावरण आज.
कधी वेगळे हेडो जर असला ना तो भारी पण वाटते, पण इकडं काहीच नाही बाहेरचं वातावरण. इकडं लय भारी भारी वातावरण आहे, पण दाजी नेत नाहीत फिरायला. जर फिरायला नेलं ना तर भारी आहे इकडं, पण ती नेतच नाहीत. त्याला मी किती बाऱ्या सांगले थोडंसं न्या जा म्हणून, पण जाऊ द्या, त्याला पण वेळ नसतोय काय नसतोय. आता हे आपल्या घराचं वातावरण पा अंधारातच दिसतोय घर. आज पूर्ण हिडो बाहेरच काढलाय. तिथं पायऱ्यावर बसू लागले, इकडं दादरा म्हणतात पायऱ्यावर बसल्यावर तर जास्तच अंधार येऊ लागला. मग डबल उठले. आता तुमची ताई घेणार आहे स्वयंपाक पाणी करून. भैया म्हणजे दुकानात गेले आणि शेंगदाणेच आणायचं विसरले. मग भैया गेला, आता घेऊन आलाय. मी करते थोडीशी मटकीची डाळ आणि घेते आता स्वयंपाक आवरून. तसे तर दाजी मी तुम्हाला तर सांगते 2 वाजता येते, पण गरमीच्या आधी स्वयंपाक आवरला तेच बरं राहते. लय गरमी होती तर लय गरमी होती स्वयंपाकाच्या घरात. आपल्याला हवाच येत नाही. तिकून ह्या साईडला इकून येते यायला हवा, आपल्याला नाही येत, असं होऊन जाते. आता मस्त कामं गिमं आवरले आणि आता स्वयंपाकाची तयारी करते. भैयाला म्हणलं काय भाजी बनव, म्हणून तुझ्या मनानं बनव जे बनवायचं ते. आज काय सोमवार आहे, अंडे कोणीच खात नाही आज सोमवारचं. रात्री बनवले तर दाजी गेले त्याच्या मावसाकडं, तर 12 वाजता घरी आले. मग लय तुमच्या दाजीचा लय राग येतोय. जेवण करायच्या टायमाला इकडं हिण तिकडं हिण, बराबर टायमावर घरी यायचं, जेवण करायचं. इकडे गेलो तिकडे गेलो म्हणे पार्किंगला. इकडं काय आपल्याला गाडी लावायला जागा नाही, मोटरसायकल इथं ठेवलं असती, तिकडं गाडी लावायला जागा नाही. इथं खाली आपली मोटरसायकल असती समजा इथं खाली, तर गाडी लावायला काही जागा नाही, तर पार्किंगमध्ये गाडी ठेवावी लागते. म्हणे येतोच म्हणे मी पार्किंग गाडी लावून. गेले तर 12 वाजता घरी आले. मी म्हणलं लवकर घरी यायचं, नंतर जेवण करतो म्हणे. असं केलं त्याने. व्हिडिओ कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.